सरकारच्या काही मंत्र्यांवर राजीनाम्याची टांगती तलवार आहे, ही माहिती सूत्रांनी दिली आहे। वारंवार वादात सापडणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंमुळे महायुती सरकारची डोकेदुखी वाढल्याचं चित्र आहे। दुसरीकडे शिवसेनेचे संजय शिरसाट, संजय गायकवाड, आता योगेश कदमही वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। त्यामुळे मित्रपक्षांच्या मंत्र्यांमुळे भाजपची अडचण वाढली आहे। भाजप नेतृत्वाकडून वादग्रस्त मंत्र्यांवर योग्य कारवाई करता हालचाली सुरू झालेल्या आहेत असं कळत आहे। कोकाटेंच्या खाते बदलाचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांना दिल्याची चर्चा आहे। मात्र खाते बदल नाही तर भाजप नेतृत्वाने हा प्रस्ताव नाकारला असून कोकाटेंच्या राजीनाम्याचा निरोप दिल्याची चर्चा सूत्रांकडून मिळते आहे। सरकारची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या आठवड्यामध्ये विधान परिषदेच्या कामकाजावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। याची चौकशी विधिमंडळ सचिवालयानं सुरू केलेली आहे। कोकाटे सभागृहाचं कामकाज सुरू असताना भ्रमणध्वनीवर म्हणजे मोबाईलवर रमी खेळत होते अशी चित्रफीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड या दोघांनी समोर आणली होती। यावरून कोकाटे वादग्रस्त ठरले आहेत। ही चित्रफीत कुणी तयार केली, कुणी काढली याची सगळ्यांना उत्सुकता आहे। सत्ताधारी बाकांवरील कोणीतरी त्याचं चित्रीकरण केलं असण्याची शक्यता वर्तवली जाते। विधिमंडळ सचिवालयाच्या वतीनं हे चित्रीकरण कुणी केलं असावं याची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज धुळ्याच्या आणि नंदुरबारच्या दौऱ्यावर आहेत। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। दरम्यान अजित पवारांकडून कृषी विभागाचं कामकाज करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। कृषी मंत्र्यांनी त्यांच्या नियोजित दौऱ्यामध्ये कामकाज सुरू ठेवण्याचे आदेशही देण्यात आले असं वरिष्ठ सूत्रांकडून कळतं। आमदार निवासातील कॅन्टीन चालकाला मारहाण केल्याप्रकरणी वादात सापडलेले शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आता माजी खासदार इम्तियाज जलील यांना थेट लढाईचं आव्हान दिलेलं आहे। या संदर्भात त्यांनी थेट 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून दिला असून त्यामुळे नवा वाद निर्माण झालाय। शिळं अन्न दिल्यानं संतापून आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला बेदम मारहाण केली होती। या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मी जर त्या कॅन्टीन चालकाच्या जागी असतो तर गायकवाडांची धुलाई केली असती असं वक्तव्य केलं होतं। या विधानानंतर या दोघांमध्ये जुंपली असून आता गायकवाडांनी थेट करारनामाच काढलेला आहे। काय आहे या करारनाम्यात बघा। अगर गलती से भी अपने जहन में ये बात चल रही है कि इम्तियाज जलील के ऊपर भी हम हाथ उठा सकते हैं, तो जवाब पहले वहां से देकर गया था। जगह तेरी, दिल तेरा, वक्त भी तेरा, बोल कहाँ आना है। और मेरा उसको चैलेंज है, अगर तुझे खेलना है तो ये जाहिर सभा में लोगों के सामने काय को बकवास कर रहा है। तू को लड़ना है मेरे से तो मेरा आह्वान है कि तू एक एफिडेविट कर ले, महासंचालक के नाम से एफिडेविट कर ले कि संजय गायकवाड़ का हमारा दोनों जाति झगड़ा है, इसमें ना मुस्लिम कौम आएंगी ना हिंदू धर्म बीच में आएगा। हम दोनों के झगड़े में जो परिणाम होगा इसके लिए हम जिम्मेदार होंगे। हम इसमें पुलिस केस तक कंप्लीट भी करेंगे नहीं, और ना संभाजीनगर में विषय होगा ना बुल्ढाना में होगा। आज़ाद मैदान जो मुंबई का है वहाँ मिल, तारीख भी तेरी, वक्त भी तेरा, दिन भी तेरा, लेकिन उसका जो परिणाम निकलेगा उसके बाद रोते रोते ये नहीं बोलना कि मेरे पे हमला होगा और मेरे को मारा, रोने की धंधी फिर भी करने की नहीं। मैं कभी भी तैयार हूँ, लेकिन इसमें कोई धर्म बीच में नहीं आएगा। एक गरीब लाचार बेबस, तेरे को छोटा सा एक ये खाना क्या खराब दिख गया है तेरे को, तू इस तरीके से बुक्का मार के उसको वो करेगा। हाँ, मैं तो वो जो वेटर था उसको ये कहना चाहता था कि तूने देखना भी नहीं था कि कौन है करके। हाँ?
उसकी बनियान फाड़ के, उसकी लुंगी खींच के तो उसको वहीं पे नंगा करके उसको मारना चाहिए था, क्योंकि इनको यही भाषा समझ में आती है। इम्तियाज जलील म्हणतो की जर मी त्याच्या जागी असतो तर मी कार्बोरेट इम्तियाज जलील भाई वो होटल का कंट्रैक्ट तुम लो और फिर ये खाना खिला के दिखाओ। इसको तो 2 ही डोसे लगे, तुमको तो ऐसा मारूंगा कि फिर से तुम होटल चलाने के लायक रहेंगे नहीं। लढाईचा करारनामा काय काय म्हणाले संजय गायकवाड बघणार आहोत। आमदार संजय गायकवाड यांनी करारनामा सुद्धा केलेला आहे। कोणीही मित्र, नातेवाईक, समर्थक, कार्यकर्ता यामध्ये येणार नाही, म्हणजे आपल्या दोघांमध्ये येणार नाही। जी लढाई होईल ती ज्या जिल्ह्यात होईल तिथल्या पोलिसांच्या साक्षीनं होईल। कोणतेही अस्त्र, शस्त्र, दगडधोंडे किंवा साहित्याचा वापर करणार नाही। दोघांच्या लढाईत कोणीही तिसरामध्ये येणार नाही याची दक्षता पोलीस घेतील। या लढाईत दोघांचं काही बरं वाईट होईल त्याची जबाबदारी आमच्या दोघांचीच, कोणीही कुठल्याही प्रकारची तक्रार करणार नाही असा लढाईचा करारनामाच संजय गायकवाड यांनी तयार केलेला आहे।